एक सीन सांगू तुम्हाला. गेल्या वर्षी मी या बीचची स्टोरी टाकली होती. मला खूप लोकांनी विचारलं की दादा कुठे आहे लोकेशन, आम्हाला पण सांग. आता एवढा कोण प्रेमाने विचारणार तर आपण नाही कसं म्हणणार. पण मला पण दया आली आणि मग काय सांगितलं लोकेशन. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चला कोकण पोया सिरीजच्या एपिसोड 11 मध्ये. तर आज आपण कोणत्या मंदिरात नाही जाणार आहे. आज मी तुम्हाला नेतोय एका अशा ठिकाणी, एक असं लोकेशन दाखवायला जे स्वर्गापेक्षा कमी नाहीये. मी आलो होतो गावी रत्नागिरीला आणि दुपारचं जेवण करून आम्ही बाहेर पडलो बीच एक्सप्लोर करायला. भाई क्या ही बताओ तुमको, बाहेर ऊन कितना था. चायला नको नको तर जागेवरनं घाम बाहेर पडत होता. पण भाई पोरांनी मनावर ते घेतलं, आपण तिकडे जायचं म्हणजे जायचंच. काय होऊ दे, आपण बीच एक्सप्लोर करायचंच. मग काय आपण समुद्राच्या कडेवरून चालत चालत जात होतो. नंतर लक्षात आलं की त्या लोकेशनवरती पोहोचायला अजून आपल्याला 1-1.5 तास तरी कंटिन्यू चालायचंच. ओ भाई साहब, नंतर माझी नजर पडली की भाई या दगडींमध्ये कशाला बसला. विचार केला खेकडे पकडत तरी असेल ना तर खेकडे टाकत तरी असेल. म्हणून म्हटलं विचार या भावाला काय करतोय भाई. तर बोलतो नाही मी काहीतरी कॅप्चर करतोय. मी बोललो भाई कर कॅप्चर, नड बिंदास मी आहे. आता काय कॅप्चर करतो त्यालाच माहिती. थोड्या वेळानंतर आपण येऊन पोहोचलो आपल्या डेस्टिनेशन वरती. हाच तो बीच ज्याच्या समोर मॉलडीव्स पण जग मारेल इतका सुंदर आहे. इसको देखते ही साला फिर से प्यार में गिर गया. काय भाई जागा आहे, किती सुंदर आहे. पाणी इतकं क्रिस्टल क्लिअर आहे ना, तुम्हीच बघा. एवढा स्वच्छ आणि सुंदर समुद्र आपल्या कोकणात. आपल्या कोकणच्या टुरिझमचा योग्य पद्धतीने केलं ना तर भाई खरंच झक मारता मॉलदीव्स, झक मारता बाली. पाणी एवढं स्वच्छ होतं की आतमधले मासे एवढं क्लिअर दिसत होते ना. आणि भाई झेब्रावाले मासे पहिल्यांदाच बघितले मी इथे. इकडे येऊन एवढं रिफ्रेश वाटलं ना, पूर्ण माइंड रिलॅक्स झाला. मस्त वेळ घालवला, बसलो वगैरे खूप वेळ शांत, लाटांचा आवाज वगैरे ऐकत. खूप वेळानंतर मग आम्ही परतीचा प्रवास चालू केला. घरी पोचता पोचता आम्हाला संध्याकाळ झाली. त्यातच मस्त असं येताना सुंदर असा सनसेट बघायला मिळाला. हा लोकेशन कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला असेच जर अजून लोकेशन पाहायचे असतील तर मला फॉलो करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या भागात.